स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण कारची स्टार्टर मोटर ओव्हरऑल केली होती, त्याचं वर्किंग पाहिलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण स्टार्टर मोटरचे टेस्टिंग करून पाहूयात. आपण स्टार्टर मोटरवरील फील्ड वाइंडिंग आपण आधी टेस्ट करूया. तर फील्ड कॉइलमधील कंटिन्युटी, आणखी बॉडी शॉर्ट किंवा आपण इन्सुलेशन म्हणतो त्याला, तर इन्सुलेशन इंटॅक्ट आहे की नाही ते चेक करूया. त्यासाठी आपण AC टेस्ट लॅम्प वापरलेला आहे. AC टेस्ट लॅम्प इन्सुलेशन चेक करण्यासाठी का वापरायचा, तर बॉडीवर डस्ट पार्टिकल्स किंवा करोजन असतं, त्यामुळं कंटिन्युटी व्यवस्थित दाखवत नाही. कधी DC टेस्ट लॅम्प वापरला तर किंवा मल्टीमीटरनं आपण टेस्ट केलं तर AC टेस्ट लॅम्प हा जास्त व्होल्टेज किंवा जास्त करंट कॅरिंग करत असतो, त्यामुळे आपण प्रॉपर टेस्टिंग करू शकतो. तर आपण AC टेस्ट लॅम्प ऑन करूयात, चेक करूया कंटिन्युटी आहे की नाही. आहे. तर हे फील्ड कॉइलचं जे आहे ते इनपुट आहे आणि हे दोन ब्रश म्हणजे आउटपुट आहेत. हे पुढे कम्प्युटरला जोडलेले असतात. तर त्याच्यामध्ये इनपुट आणि आउटपुटमध्ये कंटिन्युटी आहे का बघूया. आहे. दुसऱ्या ब्रशला आहे. नंतर इन्सुलेशन चेक करूया. इन्सुलेशनला टेस्ट लॅम्प लागला नाही पाहिजे. जर शॉर्ट असेल तर टेस्ट लॅम्प लागतो, तर इन्सुलेशनला टेस्ट लॅम्प लागत नाही. इथेही चेक करूया. नाही. इन्सुलेशन इंटॅक्ट आहे, म्हणजे बॉडीला शॉर्ट नाही, फील्ड कॉइल बॉडीला शॉर्ट नाही आहे. तर आपण नंतर काय बघूयात, आर्मेचर टेस्टिंग करूया. आर्मेचर टेस्ट करूया. तर आर्मेचरच्या प्रत्येक कम्युटेटर एंडमध्ये कंटिन्युटी चेक करूया. सॉरी, टेस्ट लॅम्प ऑन करूया. तर AC टेस्ट लॅम्प आहे, त्यामुळं थोडंसं हँडलिंग व्यवस्थित करावं लागतं. रिस्क असल्यामुळे हँडलिंग व्यवस्थित करावं लागतं. तर कंटिन्युटी आहे. कंटिन्युटी आहे. तर आता आपण बॉडीला शॉर्ट आहे की चेक करूयात. तर हा आर्मेचरचा स्टॅक आहे. तर आर्मेचरचा स्टॅक हा इन्सुलेटेड असतो. हा कम्युटेटर शॉर्ट नाही आहे, स्टॅकशी किंवा बॉडीशी शॉर्ट नाही आहे. बल्ब लागायला नको पाहिजे. जर शॉर्ट असेल तर बल्ब लागेल. नंतर हा शाफ्टलाही चेक करूया. शाफ्टलाही कंटिन्युटी नाही, म्हणजे बॉडीला शॉर्ट नाही आहे. ओके. आता हा कम्युटेटरमध्ये कंटिन्युटी आहे. त्याच्यानंतर आपण काय बघूया, हा दुसरा एक आर्मेचर शाफ्ट आहे. दुसरा आर्मेचर आहे, त्याच्यामध्ये कम्युटेटरमधील कंटिन्युटी चेक करूया. कम्युटेटरमधील कंटिन्युटी आहे. तर इन्सुलेशन म्हणजे बॉडीला शॉर्ट आहे का बघूया. हां, बॉडीला शॉर्ट आहे. कम्युटेटर टू स्टॅक चेक करूया. बॉडीला शॉर्ट आहे, म्हणजे असायला नको पाहिजे. इन्सुलेशन याचं इंटॅक्ट नाही आहे, त्यामुळं हा आर्मेचर खराब आहे. आर्मेचर खराब आहे. ह्या कम्युटेटरमधील सेगमेंटमधील कंटिन्युटी असायला पाहिजे आणि या बॉडी आणि कम्युटेटरमधली कंटिन्युटी नसायला पाहिजे. किंवा या शाफ्टमध्ये आणि कम्युटेटरमधली कंटिन्युटी नसायला पाहिजे, म्हणजे हे काय शॉर्ट दाखवतो, म्हणजे हा आर्मेचर खराब झालेला आहे. त्याच्यानंतर आपण हा सॉलिनॉइड स्विच आहे. तर सॉलिनॉइड स्विचमध्ये दोन वाइंडिंग असतात, होल्ड इन वाइंडिंग आणि पुल इन वाइंडिंग. तर त्याची कंटिन्युटी चेक करूया. हा जो इनपुट आहे, रिले करून किंवा इग्निशन स्विच करून हा इनपुट आला आणि या साईडला जो आहे तो हा आउटपुट आहे. हा जो आहे तो मोटर टर्मिनलला जाणारा हा आउटपुट आहे पुल इन वाइंडिंगचा. इथे पुल इन वाइंडिंग बाहेर आलेला आहे आणि याला मोटर टर्मिनलला जातं. तर आपण इनपुट टू आउटपुट चेक करूया. कंटिन्युटी आहे. तसेच हा बॉडीला शॉर्ट आहे का ते बघूया. सॉरी, बॉडीला शॉर्ट नाही, तर इथे हा होल्ड इन वाइंडिंग इथे ग्राउंडिंग केलेलं असतं. होल्ड इन वाइंडिंग बॉडीला ग्राउंड केलेलं असतं, म्हणजे सर्किट कंप्लीट करण्यासाठी. तर आहे, म्हणजे बॉडी आणि होल्ड इन वाइंडिंग बरोबर आहे. ओके. आता इथे आपण खोललेले आहेत होल्ड इन वाइंडिंग आणि पुल इन वाइंडिंग. याच्यामध्ये कंटिन्युटी आहे का बघूया. आहे कंटिन्युटी. याच्यामध्ये आहे, म्हणजे हे ग्राउंड केलेलं आहे. हा ग्राउंड केला आहे. ही वायर ह्याला परत जोड. ही दोन
टर्मिनल एकत्र जोडलेले आहेत, पुल इन वायंडिंग आणि होल्ड इन वायंडिंगची. तर हे इनपुट आहे, हे जे आपण रिलेकडून आलेलं जे इनपुट आहे, तर हे ओके म्हणजे कंटिन्युटी आहे, कारण होल्ड इन वायंडिंग इथे ग्राउंड केलेलं असतं. आणि ह्या दोन वायंडिंगमधली पुल इन वायंडिंग, होल्ड इन वायंडिंग त्याच्यामध्ये कंटिन्युटी आहे. ओके, तर असा आपल्या ब्रश प्लेट एक वेगळ्या प्रकारच्या ब्रश प्लेट असतात. ही एका स्टार्टर मोटरची ब्रश प्लेट आहे. तर ब्रश प्लेटमध्ये बघा, हे दोन ब्रश आहेत ते इन्सुलेट केले आहेत. ही व्हाईट स्ट्रीप आहे प्लास्टिकची, ती इन्सुलेट केलेली आहे. म्हणजे या ब्रश होल्डर आणि ही बॉडी याच्यामध्ये प्लेट आहे. ही ब्रश होल्डर ही बॉडी, तर ही शॉर्ट आहे का बघूया. हा ब्रश होल्डर या बॉडीला शॉर्ट आहे का बघूया. हे ॲक्च्युली दोन ब्रश आहेत ते ग्राउंडच केले असतात, ह्याला या प्लेटला असतातच, पण हे दोन शॉर्ट आहेत का बघूया. तर हा ब्रश होल्डर, ही बॉडी शॉर्ट नाही आहे, कारण बल्ब टेस्ट लॅम्प ऑन होत नाही, ग्लो होत नाही. ओके, तर हा ग्राउंडचा आहे, तो ग्राउंड दाखवणारच, ग्राउंड दाखवेल. पण हे जे दोन ब्रश आहेत पॉझिटिव्ह साईडचे ब्रश, तर ते त्याचं इन्सुलेशन इंटॅक्ट आहे. याचं इन्सुलेशन इंटॅक्ट आहे. आपण DC बल्ब चेक करूया. तर DC 12 व्होल्ट 21 वॅटचा बल्ब आहे. तर त्या 21 वॅटच्या बल्बवर आपण कंटिन्युटी आणि इन्सुलेशन चेक करूया. हा इनपुट टर्मिनल आहे फील्ड कॉइलचा, हा आउटपुट आहे, कंटिन्युटी आहे. हा दुसरा ब्रश आहे, म्हणजे फील्ड कॉइलच्या दुसऱ्या एंड आहे, हा पहिला एंड आहे, कंटिन्युटी आहे, म्हणजे फील्ड कॉइल ओके आहे. दुसरा बॉडीला शॉर्ट आहे का बघू. नाही, बॉडीला शॉर्ट नाही. तर हे इन्सुलेशन इंटॅक्ट आहे आणि कंटिन्युटी पण आहे. नंतर आपण सॉलिनॉइड स्विच चेक करूया. तर सॉलिनॉइड स्विच, इग्निशन स्विचचा हा इनपुट आहे आणि हा जो आहे तो पुल इन कॉइलचा, कंटिन्युटी आहे. ओके, कंटिन्युटी आहे. नंतर बॉडीला शॉर्ट आहे का बघूया. बॉडीला शॉर्ट नाही, तर होल्ड इन कॉइल याला ग्राउंड केलेलं असतं, त्यामुळे कंटिन्युटी दाखवते. कंटिन्युटी दाखवायला पाहिजे, कारण हे ग्राउंड केलेलं असतं होल्ड इन वायंडिंग. त्याच्यानंतर हे पण ग्राउंड दाखवलं पाहिजे, कारण दोन्ही कॉइल पुल इन आणि होल्ड इन कॉइल दोन्ही एकत्र केलेलं असतात, त्यामुळे ही पण ग्राउंड दाखवणार, कारण याचं एक टोक होल्ड कॉइलचं याला जोडलेलं आहेच. आता त्यामुळं हे दोन्ही कॉइल ओके आहेत, ही कॉइल ओके आहे. हे पण इथंही चेक केलं तरी चालतं, कारण ही कॉइल पुल इन कॉइल याला जोडलेली असते मोटर टर्मिनलला. हे बघा, मोटर टर्मिनलला जोडलेली आहे. तर आपण याचं इन्सुलेशन चेक करण्याची काही गरज नाही, कारण ग्राउंड केलेलं आहे बॉडीला, त्यामुळं बॉडीला कंटिन्युटी दाखवणार. हे आता ही जी आहे ती पुल इन कॉइल आहे आणि ह्याच्यामध्ये पुल इन आणि होल्ड इनचे दोन्ही टर्मिनल एकत्र केले आहेत आणि हे जोडलेलं असतं इग्निशन स्विच टर्मिनलला. इग्निशन स्विच करून किंवा रिलेकडून आलेला असतं तो टर्मिनल. तर हे आणखीन एक आपल्याकडे सॉलिनॉइड स्विच आहे, तर त्याची बघूया कंटिन्युटी आहे. तर बॉडीला पण बघूया, चेक करूया, आहे. हे बॉडीला चेक करूया, म्हणजे ग्राउंड केलेलं असतं. हे होल्ड इन कॉइल हे इथं पॅरललमध्ये जोडलेलं असतं. पॅरलल म्हणजे काय, तर त्याच ठिकाणी ते ग्राउंड केलेलं असतं. आणि सिरीजमध्ये काय, तर एक कॉइल दुसऱ्या कॉइलला पुढे जोडलेली असते, तिथंच न ग्राउंड करता किंवा सर्किट कंप्लीट न करता दुसऱ्या कॉइलला किंवा दुसऱ्या लोडला दिलेले असते, तर ते सिरीज म्हणायचं. हे आता ही पुढे सिरीजमध्ये जोडलेली असते. याला या टर्मिनलला असे जोडलेलं असते, इथून इकडे जोडलेलं असतं. हे जे टर्मिनल आहे ते इथे जोडलेलं आहे, इथून पुढे फील्ड कॉइलला जोडलेलं असतं, म्हणजे फील्ड कॉइल सिरीजमध्ये गेली. ओके, तर आता आपण हा एक आर्मेचर आहे तो चेक करूया. तर आर्मेचरच्या प्रत्येक सेगमेंट, ह्याला प्रत्येक भागाला सेगमेंट म्हणतात. आणि हा सेगमेंट जो आहे तो मायकाने इन्सुलेट केला असतो. आता तो थोडासा खराब झालेला आहे, वियर झालेला आहे, तर त्याला हॅक्सॉ ब्लेडनी किंवा एक खूपच वियर झाले असेल तर लेथ मशीनवर कट काढून त्याला हॅक्सॉ ब्लेडनी अर्धा MM किंवा 1 MM पर्यंत खाच पाडली पाहिजे आणि ते इन्सुलेट केलं पाहिजे प्रॉपर. तर प्रॉपर इन्सुलेशन होईल. मायकाने इन्सुलेशन केलं असतं आणि हा पूर्ण जे आहे वाइंडिंग ते वॉर्निशनी इन्सुलेट केलं असतं, फाईन इन्सुलेशन असतं. तर आपण चेक करूयात. त्याच्यामध्ये कंटिन्युटी असायला पाहिजे, कंटिन्युटी दाखवते. आता बॉडीला चेक करूया. बॉडीला दाखवत नाही आहे, बॉडी शॉर्ट दाखवत नाही, बॉडी शॉर्ट दाखवत नाही. या स्टॅकला दाखवत नाही, इकडेही दाखवत नाही.
हे बरोबर आहे, पण इथे शॉर्ट दाखवत नाही. पण आता AC टेस्ट लॅम्पवर आपण चेक केलं तर काय दाखवतं, बॉडी शॉर्ट दाखवते. म्हणजे हा जे आहे ते करोडेड भाग आहे, म्हणजे करोजन झालेला आहे. तर करोजन झाल्यामुळं ह्या DC बल्बमधून, DC टेस्ट लॅम्पमधून जास्त व्होल्टेज किंवा जास्त करंट याच्यामधून पास होत नाही, त्याच्यामध्ये इंटरप्शन येतं. त्यामुळे आपल्याला बॉडी शॉर्ट प्रॉपर दाखवत नाही, बॉडी शॉर्ट दाखवत नाही, म्हणजे इन्सुलेशन इंटॅक्ट आहे असं दाखवतं. त्यामुळं इन्सुलेशन चेक करण्यासाठी शक्यतो AC बल्ब आवश्यक आहे, AC टेस्ट लॅम्प बल्ब आवश्यक आहे. तर हा आपला होममेडच आहे, असं आपण बनवू शकतो. आता याच्यामध्ये चेक करूया. हा आपण खोललेलाच आहे, परवाच्या स्टार्टर मोटरमधील आहे. प्रत्येक कम्युटेटर सेगमेंटमध्ये कंटिन्युटी आहे दाखवतं. हे वेव्ह टाईप किंवा लॅप टाईप वाइंडिंग असतं, वेव्ह किंवा लॅप टाईप वाइंडिंग असतं, त्यामुळं कंटिन्युटी दाखवते. ठीक आहे. आता कम्युटेटर, प्रत्येक कम्युटेटर, आता हे टोटल 19 कम्युटेटर आहेत, 19. त्यामुळे ह्या कॉईल्स ह्या 19 आहेत. प्रत्येक कॉईलला जे सुरुवातीचं एन आणि दुसऱ्या कॉईलचं स्टार्टिंग टर्मिनल असं 2 टर्मिनल एकत्र जोडलेले असतात. तर हे बॉडीला शॉर्ट आहे का चेक करूया. बॉडीला शॉर्ट दाखवत नाही. पण हे जे आपण 12 व्होल्टचं टेस्टिंग जे करतो इन्सुलेशनचं किंवा शॉर्टचं, तर ते प्रॉपर नसतं, कारण धूळ किंवा करोजनमुळे ते दाखवत नाही. फक्त आपण कंटिन्युटी, कॉईल टू कॉईल कंटिन्युटी चेक करू शकतो प्रॉपर, ते आपल्याला समजतं. कॉईल टू कॉईल कंटिन्युटी, कॉईल टू इन्सुलेशन किंवा कॉईल टू बॉडी आपण चेक करू शकत नाही, त्याला AC लॅम्प आवश्यक आहे. याच्यामधील चेक करूया. कंटिन्युटी आहे, इन्सुलेशन इंटॅक्ट दाखवतं, इन्सुलेशन इंटॅक्ट दाखवतं. बॉडी आणि ही बॉडी, हे बघा. आता हा ग्राउंड केलेला ब्रश आहे ब्रश, पण इथे बॉडीला दाखवत नाही, कारण हे थोडं करोड झालेलं आहे, गंजलेलं आहे. ओके. तर ते आपल्याला खूप घासावं लागेल, तर आपल्याला त्याची कंटिन्युटी दाखवून, म्हणजे ही बॉडीलाच आहे, इथं मात्र इन्सुलेशन आहे. हे 2 ब्रश इन्सुलेटेड आहेत. ओके. तर मल्टीमीटरने चेक करूयात, कंटिन्युटी चेक करूया मल्टीमीटरने. तर हा मल्टीमीटर आहे. तर मल्टीमीटरमध्ये हे जे लेफ्ट साईडला व्हाईट रीडिंग जे दाखवले आहे व्हाईट लाईननी, ते DC व्होल्टेज आहे. नंतर या साईडला आहे ते AC व्होल्टेज आहे 200 to 600. आणि हे जे आहे ते ॲम्पियर आहे. ॲम्पियर, हे जे आहे ते ॲम्पियर, DC ॲम्पियर. 1 लाईन आणि त्याच्याखाली डॉटेड लाईन म्हणजे DC. हे 1 लाईन आणि कंटिन्युअस लाईन आणि त्याच्याखाली डॉटेड लाईन म्हणजे DC. ठीक आहे. आता हे आहे ते AC, 10 ॲम्पियर लिहिलं ते AC. इथे जो सिग्नल आहे तो कंटिन्युटी टेस्ट करतो, आणि इथून जे आहे ते रेजिस्टन्स चेक करतो आपण. इथे 2 मेगा ओहमपर्यंत, 200 ओहमपासून 2 किलो ओहम, 20 किलो ओहम, 200 किलो ओहम आणि 2 मेगा ओहम इथपर्यंत आपण रेजिस्टन्स चेक करतो. आता आपल्याला कॉईलचा रेजिस्टन्स चेक करायचा आहे, कॉईलची कंटिन्युटी चेक करायची आहे. तर आपण त्याच्यासाठी काय करूया, 200 ओहमवर सेट करूया. तर हे होल्ड इन आहे, आपलं रिडिंग घेतल्यानंतर होल्ड करू शकतो, परत प्रेस केल्यानंतर रिसेट होतं. आणि हे जे आहे ते लॅम्पसाठी. तर आपण चेक करूया, रेजिस्टन्स चेक करूया फील्ड कॉईलमधला. हे जे आहे ते इनपुट ब्रशमधलं हा इनपुट आहे फील्ड कॉईलचा, हा आउटपुट आहे. तर रेजिस्टन्स बघा 0.2 ओहम, 0.2 ओहम रेजिस्टन्स दाखवतो, म्हणजे काहीतरी कंटिन्युटी पण आहे. सेपरेट कंटिन्युटी चेक करायची काही गरज नाही, याच्यामध्ये पण 0.2 ओहम आहे. याच्यात आपण चेक करूया. बघा, बॉडी नाही, बॉडी शॉर्ट नाही असं दाखवतं थोडंसं. ठीक आहे. आता आपण सॉलिड स्विचमधील कंटिन्युटी चेक करूया. हा इग्निशन स्विच किंवा रिलेचा इनपुट, दे बॉडी होल्ड इन वाइंडिंगचा रेजिस्टन्स चेक करू. 1.8 दाखवतो. याच्यामधला रेजिस्टन्स किती दाखवतो बघू आपण. 0.5 दाखवतो, म्हणजे हे रनिंग वाइंडिंग आणि हे इनपुट 0.5 रेजिस्टन्स दाखवतो. का कमी दाखवतो, कारण याच्यामध्ये रनिंग वाइंडिंगमध्ये जास्त ॲम्पियरची गरज असते. रनिंग वाइंडिंगमुळं जास्त ॲम्पियर फ्लो होण्याची गरज असते पोल इन वाइंडिंगसाठी.
बॉडी शॉर्ट आहे का बघूया. नाही. मला बॉडी शॉर्ट आहे का बघू. नाही. हे जे आहे ते पोल इन वाइंडिंग टर्मिनल. ओके. हे ओके. याला दाखवणार कंटिन्युटी दाखवणार का, होल्ड इन वाइंडिंग याला ग्राउंड केलेलं आहे, त्यामुळं इथे रेजिस्टन्स दाखवणार 2.1 ओहम दाखवलेला आहे. आता आपण आर्मेचर टेस्ट करूया. तर आर्मेचरमध्ये हे प्रत्येक सेगमेंटमधील कंटिन्युटी चेक करावी लागेल. प्रत्येक सेगमेंटमध्ये 2 ॲडजसेंट म्हणजे 2 सेगमेंट जवळजवळच्या म्हणजे ॲडजसेंट सेगमेंटमधील रेजिस्टन्स चेक करायचा. 0.2 0.2 अशा प्रत्येक सेगमेंटचा रेजिस्टन्स आहे. तर 0.1 दाखवतो, 0.2 दाखवतो. ठीक आहे. असं प्रत्येक सेगमेंटचा चेक करायचा. तर तो रेजिस्टन्स वेगवेगळ्या आर्मेचरला वेगळा येऊ शकतो, पण एकच असला पाहिजे, जवळपास एकच. म्हणजे 0.2 असेल तर 0.2च असला पाहिजे. 0.2 आणि 0.8 हा इतका फरक नको. तर थोडासा फरक, मायनर फरक चालतो. नंतर आपण बॉडी शॉर्ट चेक करूया. असे याच्यामध्ये बॉडी शॉर्ट दाखवत नाही, त्यामुळं बॉडी शॉर्ट चेक करण्यासाठी मल्टीमीटर हे रिलायबल नाही आहे बॉडी शॉर्टचा. तर AC टेस्ट लॅम्पच रिलायबल आहे. आता याचंही चेक करूया. तर कम्युटेटरच्या प्रत्येक सेगमेंट, कम्युटेटरच्या प्रत्येक, आता दोन्ही टेस्ट केल्या जातात 180 डिग्रीमध्ये. असे 180 डिग्रीमध्ये 0.1 दाखवेल, याचा रेजिस्टन्स 0.1 दाखवेल. असं प्रत्येक सेगमेंट, आता 19 सेगमेंट आहेत, तर 19 सेगमेंटला आपण असं प्रत्येक सेगमेंटला चेक करायचं 180 डिग्रीमध्ये. सेमच असला पाहिजे, रिडिंग जवळपास सेम असलं पाहिजे. खूप व्हेरिएशन असून उपयोग नाही. खूप व्हेरिएशन असेल तर बॉडी शॉर्ट आहे किंवा ओपन सर्किट आहे, वाइंडिंग कुठेतरी कट आहे असा त्याचा अर्थ आहे. इथे आपण बॉडी शॉर्ट चेक करू. सॉरी, ही बॉडी आहे. ही कम्युटेटर आणि शाफ्ट चेक करू. नाही. ओके. आता आपण हा जो आहे हा रिले आहे, जो तुम्हाला सांगत होतो क्लच नंतर न्यूट्रल स्विच करून येणारा सप्लाय या रिलेमध्ये जातो आणि या रिलेमधून सॉलिनॉइड स्विचला जातो. तर हे जे आहे टर्मिनल, हे 30 नंबर आहे आणि हे 87 आहे. तर ह्या दोन्हीमध्ये आतमध्ये कॉन्टॅक्ट पॉईंट असतो, आतमध्ये कॉन्टॅक्ट पॉईंट. आणि हे जे दोन आहेत 85 आणि 86 हे 2 टर्मिनल आहेत. तर याच्यामध्ये रिले कॉईल असते, याच्यामध्ये रिले कॉईल असते. तर रिले कॉईल हे काय काम करते, तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतो. आतमध्ये छोटासा आयर्न कोर असतो आणि त्याच्यावर रिले कॉईल वाइंड केलेला असते. त्याच्यामुळे काय होतं, इथून सप्लाय गेला, बॅटरीचा सप्लाय इथून जर गेला आणि पुढे ग्राउंड झाला तर काय होतं, त्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे इथला कॉन्टॅक्टमध्ये त्याच्याकडे अट्रॅक्ट केला जातो. तर हे 4 पॉईंट किंवा 5 पॉईंट असतात शक्यतो. तर सिंगल पोल, डबल थ्रो अशा प्रकारचे असतात. याच्यामध्ये एक जो असतो तर नॉर्मली ओपन आणि दुसरा असतो तो नॉर्मली क्लोज असतो. तर हे जे दोन आहे ते 30ला आपण सप्लाय दिला असतो आणि ह्या 85ला सप्लाय देतो. पण नंबरिंग असतं इथे 85, 87, 30 आणि 87, 85 आणि 86, 30 आणि 87. तर हे दोन जे आहेत ते कॉन्टॅक्ट आहेत आणि हे जे आहेत ते रिले कॉईलचे आहेत. रिले कॉईलमध्ये करंट गेल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि ते कॉन्टॅक्ट पॉईंटला अट्रॅक्ट करून दिलं जातं. जर हा नॉर्मली क्लोजला असेल तर तो नॉर्मली ओपनला अट्रॅक्ट होतो आणि सप्लाय पुढे जातो. तर आपण चेक करूया सप्लाय देऊन. 85ला हा बॅटरीचा सप्लाय दिलेला आहे आपण. आवाज पण येतो त्याचा थोडा. रिले कॉईल किंवा रिले जो ओके आहे की नाही हे बघण्यासाठी आपण असा आवाजानं चेक करू शकतो. तर कॉन्टॅक्ट होताना आणि कॉन्टॅक्ट तुटताना आवाज येतो, असा आवाज येतो. नंतर आता हे झाल्यानंतर
आता आपण रिले कॉईलला सप्लाय दिला तर त्याचं आउटपुट येतं का बघूया मल्टीमीटरवर. मल्टीमीटरवर कंटिन्यू जातं. आता आपण कंटिन्युटीला सेट करू. कॉन्टॅक्ट पॉईंट हा क्लोज झाल्यानंतर आता सप्लाय चालू आहे रिले कॉईलमध्ये. कंटिन्युटी चेक करूया त्याच्या इनपुटला आणि आउटपुटला. कंटिन्युटी आहे. ओके, बघाल तुम्ही ते कंटिन्यू सप्लाय दिल्यानंतर कंटिन्युटी दाखवतं म्हणजे कॉन्टॅक्ट पॉईंट क्लोज झाला, सर्किट क्लोज झालं. आता याच्यातली एक जर सप्लाय आपण डिस्कनेक्ट केला, सप्लाय दिला नाही तर काय होतं बघूया. सप्लाय दाखवत नाही म्हणजे कंटिन्युटी दाखवत नाही कॉन्टॅक्ट पॉईंटमधली, म्हणजे याला सप्लाय आला नाही. रिले कॉईल आता बंद आहे. रिले बंद आहे. रिले बंद आहे. तर आतमध्ये रिले कॉईल शॉर्ट असेल तर अशा प्रकारची कंटिन्युटी दाखवत नाही. अशा प्रकारची कंटिन्युटी दाखवत नाही. तर तुम्ही रिले चेक करण्यासाठी हा आवाज चेक करतो. याच्यावर रिले कॉईलला स्क्रूड्रायव्हर किंवा कोणताही बार लावून आपण तो कानाला जर लावला तर आणि चालू केला इग्निशन स्विच तर आपल्याला कानाला तो कॉन्टॅक्ट पॉईंट ओपन होताना किंवा क्लोज होताना आवाज येईल. त्याप्रमाणे आपण चेक करू शकतो. बघा सप्लाय आला, कंटिन्युटी दाखवते. दोन्ही कॉन्टॅक्टमधील कंटिन्युटी दाखवते. आता इकडचा जो पॉईंट आहे तर या पॉईंटमधली कंटिन्युटी तुम्हाला दाखवणार नाही. जो नॉर्मली क्लोजला असतो ती कंटिन्युटी दाखवणार नाही. जर सप्लाय याच्यातला डिस्कनेक्ट केला तर कंटिन्युटी दाखवेल, कारण तो जो पोल आहे तो नॉर्मली क्लोजकडे जाईल. कंटिन्युटी दाखवते. म्हणजे तो आता नॉर्मली क्लोजला, जो पोल आहे तो नॉर्मली क्लोजला गेला म्हणजे सर्किट आता ओपन आहे असं समजा. दोन पॉईंट असतात, नॉर्मली क्लोज आणि नॉर्मली ओपन. जर त्याच्यामध्ये सप्लाय दिला तर नॉर्मली क्लोज करून पोल जो आहे तो नॉर्मली ओपनकडे जातो आणि ते सर्किट कंप्लीट होतं आणि इथून सप्लाय पुढे सॉलिनॉइड स्विचला दिला जातो. इथून पुढे सप्लाय या सॉलिनॉइड. हा रिले आहे. तर रिलेमधील ही रिले कॉईल आहे. ही रिले कॉईल. आणखी हे जे आहेत ते कॉन्टॅक्ट पॉईंट आहेत. हे दोन आहे ते कॉन्टॅक्ट पॉईंट. हा कॉन्टॅक्ट पॉईंटला हा 30 नंबरचा आहे. इथून सप्लाय इनपुट दिला जातो आणि हा इकडे 87ला आउटपुट आहे आणि पुढे हा सॉलिनॉइड स्विचला जातो किंवा लाईट ॲसेसरीला जातो. तर इकडून जो आहे तर बॅटरीचा करंट हा स्विचकडून 85 नंबरला जातो. 85 नंबरला कशाला? रिलेचा 85 नंबरचा पॉईंट तर रिले कॉईलला. ही आतमध्ये कॉईल दाखवलेली आहे बघा. आणि रिले कॉईलकडून 86 नंबर आउटपुट म्हणजे हे पिन्स जातात. 1 2 3 4 5 पिन आहे त्याच्यामध्ये. तर एक पिन असते ती अनयुजड असते. तर याच्यामधून 86मधून तो आउटपुट म्हणजे ग्राउंडला दिला जातो. म्हणजे हे सर्किट कंप्लीट होतं. बॅटरीकडून स्विचकडून 85 रिले कॉईलमधून या पिनमधून ग्राउंडला म्हणजे सर्किट कंप्लीट झालं. इथे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळं हा जो पोल आहे तर तो एक साईडला ओढला जातो 87 नंबरला ह्या नॉर्मली क्लोजकडे. इकडे क्लोज झाल्यानंतर हा जो करंट आहे इथला तो याच्यामध्ये कॉन्टॅक्ट पॉईंट दिलेला जो करंट 30 नंबरमधून या क्लोज झाल्यानंतर 87मधून सॉलिनॉइड स्विचला जाईल. ठीक आहे मित्रांनो, ज्या गाड्यामध्ये ECU सिस्टीम आहे, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट किंवा त्याला इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल म्हणतात, तर त्या गाड्यामध्ये स्टार्टर चालू होण्यासाठी किंवा ऑन होण्यासाठी बॅटरीचं व्होल्टेज किमान 10.5 व्होल्ट इतकं लागतं. तरच ECMकडून किंवा ECUकडून सप्लाय स्टार्टरला दिला जातो. नाहीतर गाडीचं स्टार्टर स्टार्ट होत नाही. त्यामुळे 10.5 व्होल्टपेक्षा जास्त व्होल्टेज असणं आवश्यक असतं. तर 12 ते 12.5 व्होल्ट ही फुल चार्ज बॅटरी आहे. किमान 12.5 व्होल्ट, 12.5 व्होल्ट ते 13.2 पर्यंत व्होल्टेज फुल चार्ज बॅटरीचं असू शकतं. तर मित्रांनो, ज्यावेळेला आपण गाडी क्रँक करतो, इंजिन क्रँक करतो, स्टार्टर ऑन करतो, त्यावेळेला सुरुवातीला जे घेणारं एम्पेरेज असतं ते जास्त असतं. आता मारुती कार छोट्या गाडी असेल तर 200-250 इथपर्यंत त्याचं एम्पेरेज ते स्टार्टर मोटर घेऊ शकते. पण जशी गाडी ची पॉवर जास्त असेल तर जास्त एम्पेअरचा करंट लागतो. मोठी बॅटरी त्याला आवश्यक असते. तर आता डिझेल इंजिनसाठी शक्यतो पेट्रोल इंजिनपेक्षा डिझेल इंजिन गाडीसाठी CCA म्हणजे कोल्ड क्रँकिंग एम्परेज हे जास्त असतं. कारण त्याला ते कॉम्प्रेशन
इग्निशन इंजिन असतं, त्यामुळे कॉम्प्रेशन रेशो त्याचा जास्त असतो, कॉम्प्रेशन प्रेशर जास्त असतं, त्यामुळं ते कॉम्प्रेस करून इंजिन क्रॅक करण्यासाठी जास्त टॉर्कची आवश्यकता असते, त्यामुळे हेवी स्टार्टर मोटरची गरज असते. ज्यावेळेला आपण सुरुवातीला इंजिन क्रॅक करतो त्यावेळेला बॅटरीचं व्होल्टेज ड्रॉप होतं, तर ते किमान 11.8 ते 11.6 पर्यंतच ड्रॉप होणं आवश्यक असतं. तर त्याच्यापेक्षा ड्रॉप असेल तर बॅटरी थोडीशी वीक होत आलेली असं समजावं लागेल. त्यामुळं बॅटरी ड्रॉप व्होल्टेज लेवल जी आहे ती किमान 11.6 पर्यंत असणं आवश्यक असतं. तर मित्रांनो, हा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जरूर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा.